तर हे पॉइंट मध्ये होईल, बॉल आउटचा सामना होऊन जाईल. सागर चायनीज वर्सेस नाथ वॉरियर्स, अक्की वॉरियर्स यांचा बॉल आउट सामना होईल. वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडू, पंचाचा निर्णय. नो चेंडू. दुसरा सुद्धा नो चेंडू आहे. नो चेंडू. सुंदर फटकेबाजी केदार मडवीची, सुंदर फटकेबाजी, कडक स्ट्रोक. लाईनमन जायचंय लगेच, लाईनमन. चला सामन्याला सुरुवात. सुंदर क्षेत्ररक्षण बबलू पाटील याचं. सात संघाची धावसंख्या 7. विघ्नेश मडवी. नो चेंडू. मस्त सुंदर फलंदाजी. विघ्नेश मडवीच्या बॅट मधनं निघालेला हा चौकार आणि त्या चौकारनिशी धावसंख्या झालेली आहे 12. लास्टचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू झालेत, सॉरी. कडक स्ट्रोक, कडक कडक कडक, सुंदर स्ट्रोक. तेरा संघाची धावसंख्या 13. सुंदर रनिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 14 संघाचा धावसंख्या 14. सुंदर सुंदर फलंदाजी. 18. विघ्नेश मडवी याची सुंदर फलंदाजी. प्रेषित वर्सेस विघ्नेश, बघूया. मला काय हे कळलंच नाही. 19. शुभम थळे बाद. डायरेक्ट हिट, बाद. सुंदर गोलंदाजी शुभम थळे याची. सूरज पाटील नवीन फलंदाज. सुंदर 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 क्षेत्ररक्षण. नाइस स्कॉट. भगत नवीन फलंदाज भगत.
चला शुभम टू भगत बघूया. बाद चौकार होता हा. चला प्लेयर आहेत का? शुभम खंडागळे. 3 चेंडू मध्ये 3 विकेट आल्यात, त्यामध्ये 2 रनआउट आले. मस्त. 23. चला सुंदर असा फटका होता हा. 24. पंचवीस. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राइक ठेव ना. स्कोर 26. चला ओम अँड यश वॉरियर्स कडनं तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रवीण थळे. चला शुभम घाडगे नवीन फलंदाज. शुभम घाडगे 2 ओव्हर 26 धावा होत्या या संघाच्या नाथ वॉरियर्सच्या. 1 ओव्हर 19 स्कोर असताना दयनीय अवस्था. 6 चेंडू आणि 19 धावा झाल्या होत्या. सुंदर. चला स्वतः ओनर किरण मडवी. किरण मडवी बघूया. चौकार बघा. चौकार. किरण मडवी माझ्या मते मला आठवत नाही त्यांनी कधी बॅट पकडली असेल हातात. चौकार मारला. 3 चेंडू बाकी आहेत. 32 बघा खूप सुंदर असा स्कोर होता. 6 चेंडू आणि 19 धावा होत्या पहिल्या षटका अखेरीस. नंतर 2 चेंडू आणि 26 धावा अखेरीस होत्या. 9 चेंडू आहे. वाईट स्क्वेअर चेंडू. चौतीस संघाची धावसंख्या 34. बाद बघा लास्टच्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक होते आणि नाथ वॉरियर्स ऑल आउट झाला. 34 धावांमध्ये ऑल आउट झाला आणि 35 विजयासाठी ओम अँड यश वॉरियर्स संघासाठी
क्रिकेट कसा गेम असतो बघा. 6 चेंडू 19 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आल्या, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 8 धावा आल्या, 4 चेंडूमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, 2 चेंडू शिल्लक होते. जर ह्यांनी विकेट नसत्या टाकल्या तर हा स्कोर कमीत कमी 45 धावांपर्यंत पोहोचला असता. पस्तीस ला विन. यश अँड ओम वॉरियर्स संघासाठी विजयासाठी 35 धावांचं आव्हान आहे. स्क्वेअर चेंडू. चेंडू घालवू नका. नो चेंडू आहे. शुभम थले आपल्याकडे बॉल कमी आहेत. नवीन चेंडू घ्या. चला, शुभम थळे वर्सेस सूरज पाटील. सुंदर गोलंदाजी करतो हा, सुंदर गोलंदाजी करतो. निर्धाव चेंडू टाकलेला आहे हा. बघूया सूरज टू शुभम. हा सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. कडक टीम होती. तीन धावसंख्या. वा, सुंदर गोलंदाजी. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण विघ्नेश मडवी याचं. 3 स्कोर झालेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. केदार मडवीचं कचाल क्षेत्ररक्षण. 7. सुंदर गोलंदाजी केली होती सूरज पाटील याने. वा 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 वा, स्वतःच्या बॉलिंग थ्रो मध्ये अडवलेला हा चेंडू. सूरज टू शुभम. राईट चेंडू. 8. वा, सूरज पाटील पहिले 2 चेंडू व्हाईट टाकले, त्यांनी स्क्वेअर टाकले, तरी सुद्धा 27. 12 चेंडू 27 धावा. आठ चेंडू झालेले आहेत. 8 धावसंख्या झालेल्या आहेत. चौतीस झाला, 35 ला 2 विन आहे. तसे पण वरती गेलेले आहात तुम्ही. कडक फिल्डिंग, कडक. विघ्नेश मडवी जबरदस्त. उडता विघ्नेश मडवी. तेवढा सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका होता हा. नो चेंडू. वेल ट्राय, वेल ट्राय. गॅप शॉट होता, काहीच बोलू शकत नाही आपण क्षेत्ररक्षणाला. चला, केदार मडवी वर्सेस मयूर. स्थानिक नियम.
अवांतर 1 धाव. चौदा. कडक 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 स्ट्रोक. कडक स्ट्रोक. नो चान्स. फिल्डर कडे नो चान्स. ह्या स्ट्रोकला जर परफेक्ट नजर असेल तर क्षेत्ररक्षण काहीतरी करू शकतो. आपण सुंदर गोलंदाजी करताय. फास्ट मध्ये चांगली गोलंदाजी करताय तुम्ही. काही गरज नाही तुम्हाला व्हेरिएशन चेंज करण्याची. स्कोर 22. 3 चेंडू झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी करत होतात आपण. नाही राईट बॉल आहे. नो चेंडू एम्पायर. पंचवीस आणि जिंकण्यासाठी 1 बॉल बाकी आहे. 25. 10 पाहिजे. 7 मध्ये 10. सहा चेंडू आणि 9 धावा. बघूया कोण येते षटक घेऊन. विघ्नेश मडवी. पण तो नो चेंडू होता ना. नंतर एक नो चेंडू त्याला रनआउट झाला. 34 आणि 35 टू विन. 35 टू विन बरोबर आहे. स्कोरर आमचे तंत्रशुद्ध आहेत. शंतनू खंडागळे, चला विघ्नेश मडवी, तेज तर्रार असे गोलंदाज. सुंदर. 5 मध्ये 9. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. माझ्या मते केदार मडवीला काहीच गरज नव्हती तिकडे जाण्याची. त्याच्या हातामध्ये बॉल होता तो. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 4 धावा. रुपेश पाटील आपण या फलंदाजीला हो. आम्हाला बघायची आहे तुमची फलंदाजी. रुपेश पाटील म्हणजेच बबलू पाटील यांनी लिटिल सागरच्या माध्यमातून खेळताना भरपूर असे मैदान गाजवलेले आहेत आणि त्यांनी भरपूर अशा मॅचेस काढून दिलेल्या आहेत. त्यांच्या फिल्डिंगच्या जोरावर बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर प्लेयर होते. 2 चेंडू आणि 4 धावा. चला विघ्नेश टू शुभम थळे.
हा 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 अजिबात गरज नव्हती विघ्नेश मडवी. अजूनही मॅच आहे तुमच्याकडे. बाद 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 बाद. शंकुथळे, जर केदार मडवीनी तो चौकार अडवला असता तर मॅच आता जवळजवळ नाथ वॉरियर जिंकली असती. मनीष मडवी, काय वाटते तुम्हाला? काय वाटते कोण मॅच जिंकणार? चला, माझा आवडतीचा फलंदाज, माझा मित्र बबलू पाटील फलंदाजीसाठी आलेला आहे. बघूया. विघ्नेश टू बबलू पाटील. एक साइडला खूप सारा अनुभव, एक साइडला नौका फलंदाज गोलंदाज. एक चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी 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 चेसिंग आहे. शुभम फोंडे कॉमेंटर बॉक्स मध्ये या. नाही, कडक शॉट होता. रुपेश पाटील यांचा कडक शॉट होता. सुंदर असा शॉट होता आणि तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण शुभम खंडागळे याचं. शुभम